यानंतरची बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातील प्रिया सिंग हल्ला प्रकरणी प्रियकर अश्वजित गायकवाडसह 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कासारवडवली पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्यात। पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वातील एसआयटीने आरोपींना अटक केली आहे। सोबतच घटनास्थळी असलेल्या लँड रोव्हर आणि स्कॉर्पिओ या 2 गाड्या देखील जप्त करण्यात आल्या। अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेळके अशी आरोपींची नावे आहेत। आज त्यांना ठाण्यातील दंडाधिकारी न्यायालयामध्ये सादर केलं जाईल। याचा आढावा घेतलाय हितेश पांचाळ यांनी। प्रेम प्रकरणात पीडित महिला प्रिया सिंग यांच्या मारहाण प्रकरणात कासारवडवली पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे। MSRDचे व्यवस्थापक संचालक अनिल कुमार गायकवाड, त्यांचा मुलगा अश्वजित गायकवाड आणि त्याच्यासोबत दोन्ही मित्रांना कासारवडली पोलिसांनी अटक केलेली आहे। तुम्ही जर पाहिलं याच कासारवडली पोलिसांनी या 2 गाडी ताब्यात घेतलेली आहे। यामधून प्रिया सिंग आणि अश्वजित गायकवाड यांनी सोमवारी पहाटे याच डिफेंडर कारमध्ये त्यांची भांडणं झाली होती। त्यानंतर याच डिफेंडर कारनी त्याचा मित्र रोमिल पाटील आणि ड्रायव्हर सागर शेळके यांनी गाडी काढत असताना तेव्हा या ठिकाणी मागच्या टायरातून प्रिया सिंगला चिघळण्यात आलं होतं। आणि कालच अंबादास दानवे यांनी प्रिया सिंगची भेट घेतली आणि प्रिया सिंगचं म्हणणं होतं की पोलिसांनी माझी चुकीची फिर्याद जबाब नोंदवला आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलंय की 307 कलम हे देखील लावा अशी त्यांनी मागणी ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।